हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या बाळाला अंघोळी कशी घालते आणि मसाज कसा करते तर ते सर्व दाखवणार आहे। आणि प्रत्येक आईला असं वाटतं की माझं बाळ सुदृढ निरोगी हेल्दी असावं, त्याचं वजन कसं वाढवता येईल त्याच्यासाठी प्रत्येक आई प्रयत्नात असते। तर बाळाला मसाज मालिश करणं भरपूर गरजेचं आहे। तर याच्यामुळे कोणते फायदे होतात तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे मसाज केल्याने बाळासाठी कोणते फायदे आहेत किंवा बाळासाठी कोणतं ऑइल वापरावं, बाळाला दिवसातून किती वेळा मसाज केली पाहिजे, तसेच कोणत्या वयापासून मसाज स्टार्ट केली पाहिजे आणि कोणत्या वयापर्यंत मसाज करायची, तसेच मसाज करण्याची योग्य पद्धत कोणती, तर हे सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि इथे तुम्ही पाहू शकता माझा 2 महिन्याचा बेबी आहे, छान खेळतोय आणि इथे मी त्याचे टाळू भरते। तर टाळू मी खोबरेल तेलानेच भरले आणि टाळू ही 14 ते 18 महिन्यापर्यंत न तेल भरता बाळाची भरली जाते। तेलाने टाळू कधीही भरत नाही हा गैरसमज आहे। तर मसाज करायच्या आधी 2 तास आधी मी बाळाचे टाळू भरते। पूर्ण दिवसभर बाळाला तेल लावून ठेवत नाही, कारण का मग त्याची चिडचिड होते, म्हणून लक्षात ठेवायचं अंघोळीच्या 2 तास आधी बाळाचे टाळू भरायचे। आता टाळू का भरावी तर मी इथे सांगेल, बाळाच्या केसांची वाढ चांगली मजबूत होईल आणि त्याला थोडी शांततासुद्धा वाटेल, म्हणून तेल लावायचं। आता इथे मालिश करण्याची तयारी बाळाची, तर मी कपडे काढते आणि नेहमी लक्षात ठेवायचं फर्स्ट पॉईंट, मालिश करताना आपले हात स्वच्छ असले पाहिजेत, नखं काढलेली पाहिजेत आणि हातामध्ये कोणत्याही प्रकारची अंगठी नको, बांगडीसुद्धा नको, नाहीतर मालिश करताना बाळाला लागण्याची शक्यता असते। म्हणून मालिश करताना ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या। आता मालिश कधीपासून सुरू करायची हा पहिला प्रश्न। तर बाळाची नाळ, गर्भनाळ जी असते तर ती पडून गेल्यानंतर आपण बाळाची मालिश सुरू करू शकतो। त्याच्या आधी का करू नये तर बाळाच्या गर्भनाळीला म्हणजे ते नाळ असते त्याला जर तेल वगैरे लागलं तर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते। आणि आंघोळीसुद्धा आपण गर्भनाळ पडून गेल्यानंतर घालावी, नाहीतर नाभीमध्ये बाळाच्या पाणी जाऊ शकतं आणि इन्फेक्शन होऊ शकतं। तर आता इथे मी मसाज बाळाच्या डोक्यापासून स्टार्ट केलं, एकदम हलक्या हाताने करायची आहे, कसंही रगडायचं नाही आहे आपल्या बाळाला, कारण का नाजूक स्किन असते बाळाची, कोमल स्किन असते। तर ही काळजी जरूर घ्या की एकदम हलक्या हाताने बाळाची मसाज करायची। आता मसाज करण्यासाठी इथे मी खोबरेल तेलाचा वापर केला आहे। बाळाच्या मसाजसाठी तेल वापरताना नेहमी लक्षात ठेवायचं की ते नॅचरल आणि केमिकल फ्री ऑइल आपल्याला घ्यायचं आहे। तर तुम्ही कोणतंही घेऊ शकता, पण नॅचरल आणि केमिकल फ्री हे ऑइल चूज करा। तर इथे खोबरेल तेल मी सांगेल सगळ्यात बेस्ट आहे। मी आधी थंडीमध्ये हिमालयाचं वापरत होते, पण आता गरमी चालू झाली म्हणून खोबरेल तेल स्टार्ट केलं आहे। तर बाळाची डोक्यापासून मी मसाज करायला सुरुवात केली आणि इथे पाहू शकता एकदम हलक्या हाताने डोकं झाल्यानंतर कपाळ झाल्यानंतर नाक मालिश करताना जर नाक बसलेलं असेल तर ते वरती घेण्याचा प्रयत्न आपल्या घरातले किंवा आपण करत असतो, पण ते चुकीचं आहे। नाक मालिश करून काही वरती येत नाही, जेनेटिक असतं, आई वडील जसे असतात तशी मुलं होतात। मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे, मसाज हे ब्लड सर्क्युलेशनसाठी आपण करतो, बाळाला रिलॅक्स वाटावं, चांगली झोप यावी त्यासाठी आपण मसाज करतो। नाक बसले म्हणून वरती येण्यासाठी किंवा हात छोटे आहेत ते लांब करण्यासाठी, पाय छोटे आहेत ते लांब करण्यासाठी त्याच्यासाठी मसाज नसतो, हे नेहमी लक्षात ठेवा। आता मी नाकाचा झाल्यानंतर कानाचा केला आहे। कानाच्या मागच्या साईडला मळ साचलेला असतो, त्याच्यामुळे ते बॅक साईड हलक्या हाताने साफ करण्याचा प्रयत्न करायचा। नंतर कानाच्या जे पाळ्या आहेत तर त्या साफ करून घ्यायच्या। तसेच बाळाचे गाल ते सुद्धा हलक्या हाताने म्हणजे बोटाने मसाज करायचा। नंतर मग खांदा, बाळाचा खांदा वरून खाली असं घ्यायचं आणि नंतर मग बाळाचे हात, कोपरे, बोटांच्या मध्ये काही ना काहीतरी बाळाच्या अडकलेलं असतं, त्याच्यामुळे ते सुद्धा काढण्याचा प्रयत्न करायचा। नंतर मग मान, छाती, आता छातीमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आईचे हार्मोन्स उतरलेले असतात, त्याच्यामुळे बाळाच्या छातीमध्ये दूध होण्याची शक्यता असते। तर काही मुलांचं दूध असेल तर आपले घरातले काढण्याचा प्रयत्न करतात, तर तसं न काढता आपण छाती प्रेस करायची, म्हणजे जे काही दूध असेल तर ते एकाच ठिकाणी साचणार नाही, ते स्प्रेड होईल आणि त्याची गाठसुद्धा बनणार नाही, म्हणून छातीचा मसाज करत जा।
छातीचा मसाज झाल्यानंतर मग बाळाच्या पोटाकडे यायचं आणि पोटाचा मसाज हा बाळाचा दिवसातून 2 वेळा तरी करावा, कारण की 0 ते 6 महिन्यांच्या बाळांना गॅसचा प्रॉब्लेम होतो आणि गॅस झाला की बाळ मग त्याला अजीर्ण होतं, ते उलटी काढतं, सारखं उलटी काढण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणून 2 वेळा बाळाचा मसाज करा. आणि पोटाचा मसाज करताना अँटी क्लॉकवाईज आपल्याला बाळाच्या पोटाचा मसाज करायचा आहे, म्हणजे नाभीच्या तिथून, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं तसं. पोटाचा मसाज झाल्यानंतर मग बाळाचे पाय, तर पायाचा पहिलं ढोपरांचा तुम्ही मसाज करू शकता. तुम्हाला जसं करायचं आहे तसं करा, पण हलक्या हाताने करा. बाळांचे जे खालचे तळवे आहे तर त्याचासुद्धा मसाज करायला विसरू नका. तर ते सुद्धा चांगले प्रेस करा, खालून वरपर्यंत असं जायचं, म्हणजे तळवेसुद्धा चांगले कडक होतील, एकदम मऊ सॉफ्ट असे राहणार नाहीत. तसेच पायाची जी बोटं असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा मळ साचलेला असतो, तर तो तेलाने काढण्याचा प्रयत्न करायचा, तो निघतो इझिली, नाहीतर मग आंघोळी करताना सुद्धा आपण काढू शकतो. आता पायाचा मसाज झाल्यानंतर थोडीशी त्यांची एक्सरसाइज करायची, म्हणजे दोन्ही पाय घ्यायचे आणि डोक्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा. ही एक्सरसाइज केल्यानंतर थोडासा पोटावरती दाब येतो आणि त्यांचा गॅस रिलीज व्हायला मदत होते. आता आपण पाहूया बाळाला मसाज करण्याचे फायदे. तर पहिला फायदा म्हणजे एक आई आणि बाळामध्ये चांगल्या प्रकारची बॉन्डिंग तयार होते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, मसाज करताना शांतपणे मसाज करू नका. बाळाशी बोलताना, खेळताना, हसताना असा मसाज करायचा, म्हणजे छान असं बोलायचं, मग ते सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करतं किंवा आपण जे बोलतो आहे त्याला होकार देण्याचा प्रयत्न करत असतं. तोंडाची त्याचीसुद्धा ॲक्टिव्हिटी काही ना काहीतरी चालू असते. आता बाळाची पुढची सगळी मसाज झाल्यानंतर बाळाला पोटावरती असं उपडी झोपवायचं आणि मग मागच्या साईडची मालिश करायची. तर अशी मालिश मी जशी दाखवते तशी करायची, हलक्या हाताने. मानेची सुद्धा करायची. आता 2 महिने झाले तर बाळ थोडीशी मान उचलायला बघते, अजून तरी व्यवस्थित सावरत नाही, पण उचलण्याचा प्रयत्न बाळ करत असतं. तर इथे तुम्ही पाहू शकता थोडीशी उचलण्याचा प्रयत्न करते. आणि टमी टाईम बाळाला, म्हणजे असं पोटावरती दिवसातून 2 ते 3 वेळा तरी झोपवत जा, त्याला थोडंसं बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं. आता मी मगाशी सांगत होते की मसाज, मालिश केल्याचे फायदे. तर एक सांगितलं तुम्हाला की आई आणि बाळामध्ये चांगली बॉन्डिंग तयार होते, तसेच बाळाला चांगली झोप लागते, त्याला रिलॅक्स वाटतं आणि जो कॉलिकचा म्हणजे मुरड मारण्याचा जो गॅसचा प्रॉब्लेम बाळाच्या पोटामध्ये असतो तर तो थोडा कमी होण्यास मदत होते. तसेच पुढचा फायदा म्हणजे बाळाचे मसल्स, बोन्स चांगले तयार होतात. तर आता इथे बाळाची मालिश वगैरे झाले, तुम्ही पाहू शकता. थोडी हाताची पायाची एक्सरसाइज केली, मालिश करून झाले की मी लगेच बाळाला अंघोळी घालत नाही, तर त्याला चांगलं कॉटनच्या कपड्यामध्ये बांधते आणि बांधल्यानंतर तो एकतर झोपतो तरी, नाहीतर मग खेळतो. पण आज काही खेळत नाही, चांगला झोपून गेला आहे. आता तो झोपला आहे तर त्याची अंघोळीची तयारी, कपडे काढले, पावडर वगैरे, त्याला डायपर घालायचं तर ते काढून ठेवलं आहे. आणि 1 तासानंतर किंवा अर्ध्या तासानंतर, जर वेळ असेल तर 1-1.5 तासानंतर तेल लावून झाल्यानंतर तुम्ही अंघोळी घालू शकता. तर आता मी बाळाला अंघोळी घालायला घेतले, तर व्यवस्थित कॅमेरा लागला नव्हता, त्याच्यामुळे बाळाचा चेहरा इथे दिसत नाही आहे, पण मी माझ्या पद्धतीने कशी अंघोळी घालते तर ते थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बाळाला 2 पायांवरती खाली मी टप घेतला आहे, कारण की खाली एकदम पाय जातात आपण स्टूलवरती बसल्यानंतर, म्हणून टप घ्यायचा आणि सेम समान पाय करायचे आणि त्याच्यावरती बाळाला ठेवून मग अंघोळी घालायची. तर इथे मी साबण हिमालयाचाच वापरते, सगळं हिमालयाचंच मी प्रोडक्ट वापरते. एका ताईची कमेंट होती की तू कोणतं बाळाला प्रोडक्ट वापरतेस, तर मी आता सध्या तरी हिमालयाचं वापरते, पण गरमी चालू झाल्यानंतर चेंज करेल, तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. आता पुढे साबण लावून झाल्यानंतर हातावरती, मी तुम्ही पाहिलं असेल, हातावरती घेऊन मग डोक्याला साबण लावते, त्याचं डोकं धुते. आणि पाठच्या साईडने सुद्धा जर फोडून तुम्हाला डोक्याला साबण लावता येत नसेल तर त्याला पोटावरती उपडी करून मागच्या साईडने तुम्ही साबण लावू शकता डोक्याला. आणि चेहऱ्याला साबण मी काही लावत नाही, फक्त चेहरा मी धुते. तर धुताना इथे तुम्ही पाहू शकता, जसं आपण बाळाला उपडी केलं की डोकं धुतल्यानंतर ते पाणी आपण आपल्या हाताने काढू शकता. इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, म्हणजे तुम्हालासुद्धा आयडिया येईल. आणि बाळाला उचलताना म्हणजे उपडी सरळ करताना डोक्याला हाताचा सपोर्ट द्यायचा, म्हणजे मान त्याची इकडे तिकडे होणार नाही, कारण का अजून बाळ मान सावरत नाही म्हणून. आता इथे बाळाला मी पॅन्ट घालून अंघोळी दाखवते, कारण का माझा व्हिडिओ यूट्यूबने डिलीट केला होता, कारण की मी बाळाला कपडे नव्हते घातले, त्याच्यामुळं ते तसं दाखवणं मना आहे म्हणून. तर आता मी पॅन्ट घातले आणि अंघोळी दाखवले. तर
पॅन्ट न घालता बाळाला आंघोळी घालायची आहे, कारण का महत्त्वाचा म्हणजे बाळाचा जो मेन प्रायव्हेट पार्ट आहे तर तो स्वच्छ करायचा, कारण का एकतर बाळ दिवसभर सुसू करत असतं, शिशी करत असतं, म्हणून तो चांगला रोजच्या रोज स्वच्छ करून घ्यायचा. म्हणून रोज बाळाला आंघोळी घालत जा. आणि आता इथे बाळाची आंघोळी झाले. केस दाट असल्यामुळे पहिले केस चांगले पुसून घेतले, कपडे वगैरे बाळाला घातलेत, पावडर वगैरे लावले, आता काजळ लावते आणि आता परत बाळ झोपेल, कारण का दिवसाचा झोपतो आणि रात्रीचा जागतो. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि इथे मी बाळाला डायपर घातले, तर दिवसभर डायपर घालत नाही, मोकळा ठेवते. मोकळा म्हणजे लंगोट घालत असते, तर दिवसभर नाही घातलं तरी चालेल. कुठे जायचं असेल किंवा हॉस्पिटलला जायचं असेल त्यावेळेस घालते आणि आंघोळी झाल्यानंतर तर जरूर घालते, तर कारण का सुसू वगैरे करतं मग त्याला चिडचिड होते, रडत बसतो. म्हणून निदान 2-2.5 तास तरी थोडंसं छान वाटेल, त्याला चांगली झोप येईल म्हणून आंघोळी झाल्यानंतर डायपर घालते आणि रात्री झोपताना घालते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.